नमस्कार फ्रेंड्स, फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आषाढी स्पेशल उपवासाची रेसिपी बघत आहोत। त्यामध्ये झटपट होणारा उत्तप्पा ही रेसिपी मी आपल्याला शेअर करणार आहे। तर चला तर मग रेसिपीकडे वळूया। यासाठी मी इथे 2 वाटी भगर घेतलेली आहे। याला आपण वरई देखील म्हणू शकता। तर ती आपल्याला आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायची। फिरून झाल्यानंतर मी इथे 2 मीडियम साईजचे बटाटे घेऊन त्याचे साल काढून छान असे पीसेस कट करून घेतले। ते देखील मी मिक्सरच्या भांड्याला घालून घेतलेले। आपल्याला भगर जी आहे ती मोठ्याच भांड्यात बारीक करायची आहे। बटाटे इथं आपण आपल्या चॉईसनुसार कमी किंवा जास्त घालू शकतात, पण मी इथे एका वाटीसाठी 1 बटाटा असं प्रमाण घेतलेलं आहे। आणि यासोबतच जसा आपला उत्तप्पांना छान असा अंबूसपणा असतो, तो अंबूसपणा आणण्यासाठी मी इथे दही घातलेला आहे। यासोबतच मी इथे कुठल्याही प्रकारची चटणी बनवत नाही आहे। अगदी झटपट होणारी रेसिपी म्हणून मी सर्व मसाले जे आहे ते मिक्सरच्या भांड्यालाच काढून घेतलेले। भगरसोबतच हिरवी मिरची घातली छान भरपूर प्रमाणात, शेंगदाणे घातलेले, मीठ घातलं चवीनुसार, आपण थोडीशी साखर देखील घालू शकतात। आणि यासोबतच आपल्याला अगदी चिमूटभर असा सोडा पण घालून द्यायचा आहे। हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून व्यवस्थित त्याला बारीक करून घ्यायचं आहे। आणि बारीक केल्यानंतर बाउलमध्ये काढून अगदी 5 ते 7 मिनिटच त्याला रेस्ट करू द्यायचं आहे। किंवा जर आपल्याला घाई असेल तर आपण लगेच देखील इन्स्टंट बनवू शकतात। हे एकच बॅटर आहे, पण ह्या बॅटरमधनं आपण भरपूर प्रकारे डिश जे आहे ते बनवू शकतात। आपण यापासनं डोसा देखील बनवू शकतात, किंवा आप्पे देखील बनवू शकतात, किंवा उत्तप्पा देखील बनवू शकतात। मी उत्तप्पा यासाठी बनवते जेणे की बनवून झाल्यानंतर खूप वेळ देखील तो अगदी छान असा स्पॉन्जी राहील आणि मुलांना खाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। सध्या उपवास आहे आणि साबुदाणा खाऊन मुलांचं पोट बिघडू शकतं, किंवा आपल्यासारख्यांना पण भगर जी आहे ते पचण्यासाठी अगदी हलकी असते, किंवा ज्यांना शुगर असेल ते देखील भगर खाऊ शकतात आणि त्यापासून ही छान अशी डिश बनवून खाऊ शकतात। टेक्स्चर बघू शकतात अगदी छान, जसं आपल्या तांदळाच्या उत्तप्प्याला एक तर अगदी तसंच झालेलं आहे। या आपण जर जिरं कोथिंबीर खात असाल तर आपण तेल जेव्हा तव्यावर घालतो तेव्हाच आपण त्याला जिरं घालून हे बॅटर स्प्रेड करू शकतात। आणि त्यासोबतच आपण हे बॅटर जे घातलं तव्यावर लगेच आपण वरून तिखट देखील स्प्रिंकल करून छान असा हा उत्तप्पा एन्जॉय करू शकतात। कुठल्याही प्रकारच्या चटणीची गरज नाही आहे। गरमागरम अगदी छान असा खरपूस आपण भाजला की तो सर्व केला की आपली जी सकाळची नाश्ता आहे किंवा दुपारची जी छोटीशी भूक आहे ती आपण झटपटरित्या ह्या उत्तप्पाने भागवू शकतात। आणि मुलं देखील अगदी आवडीने खातील, त्यांना कळणार देखील नाही की हा एक उपवासाचाच पदार्थ आहे। तर झटपट असा आपण हा पदार्थ बनवून देऊ शकतात। तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशाच प्रकारे आपण सर्व उत्तप्पे जे आहे ते बनवून घेऊया। बघू शकता टेक्स्चर जाळी अगदी सुरेख आलेली आहे, जे आपण दही घातलेलं आहे आणि थोडासा चिमूटभर सोडा घातलेला, त्याने अगदी छान असं त्याला अंबूसपणा आलेला आहे। आणि चव पण अगदी सुरेख झालेली आहे, अगदी कुरकुरीत झालेला आहे। गरमागरम आपण त्याला खाऊ शकतात, अगदी छान असा विदाऊट चटणीचा पण आपण आवडीने खाल। तर आणि छान असा खूप वेळ ठेवल्यानंतर पण तो स्पॉन्जी राहील आणि नरम देखील राहील। तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।